मित्रांनो, आमच्या प्रवासाचा आजचा आहे 10वा दिवस. सध्या आम्ही आहोत आग्र्यात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आम्ही लाईनमध्ये लागलोय ताजमहल बघण्यासाठी. भयानक अशी लाईन आहे. पहा. कसं वाटलं लाईन बघून? अनपेक्षित गोष्ट आहे की ताजमहल पाहण्यासाठी भयानक लाईन आहे. म्हणजे असं वाटलंच नव्हतं का असं काय असेल प्रकारे ते म्हणून. आणि मला म्हणण्यात 7 ते 8 लाईन आहे. त्या लाईनच्या हिशोबात आपल्याला एंट्री करायची आहे लाईनमध्ये राहून. आणि एक तिकीट 50 रुपयाचं आहे, जो की आपण ताजमहल बाहेरूनच बघू शकतो. आणि एक 250 रुपयाचं तिकीट आहे पर पर्सन, ते आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो. म्हणजे जो मेन स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या जवळ जाऊन किंवा आतमध्ये, आता माहीत नाही आतमध्ये सोडता येते काय, त्या हिशोबात आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन. गर्दीचा कंटाळाच येतो. आम्ही आमची पूर्ण फॅमिली गर्दीच्या ठिकाणीला मला जास्त प्रेफर करतच नाही. मला तर फारच कंटाळा येतो. आता आहे तर पाहणं तर गरजेचं आहे. बघूया आता काय होतं. नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रवासाच्या 10व्या दिवशी आपण भेट देणार आहोत जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहल या वास्तूला. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेला ताजमहल हा केवळ एक स्मारक नाही, तर तो प्रेम, कला आणि वास्तुकलेचं अद्भुत मिश्रण आहे. ताजमहलाची निर्मिती मुघल सम्राट शहाजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ केली. मुमताज महल यांचं 1631 साली निधन झालं. त्यांच्या आठवणींना अमर ठेवण्यासाठी शहाजहान यांनी 1632 मध्ये ताजमहलाचं बांधकाम सुरू केलं. हे भव्य काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 22 वर्षे लागली आणि 1653 साली ते पूर्ण झालं. ताजमहल बांधण्यासाठी सुमारे 20,000 कारागीर आणि कामगार काम करत होते. यामध्ये भारतासह पर्शिया, तुर्की आणि इतर देशातील कुशल कलाकारांचा समावेश होता. याचा मुख्य वास्तुशिल्पकार म्हणून अहमद लाहोरी यांचं नाव घेतलं जातं. ताजमहल पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेला आहे. हा संगमरवर राजस्थानातील मकराणा येथून आणला गेला. ताजमहल पाहण्यासाठी सर्वांनीच नक्की यावं. पण सुट्ट्यांचा जो सीझन असतोय त्या सुट्ट्यांच्या सीझनमध्ये नक्कीच येऊ नये, कारण इथे अफाट अशी गर्दी बघायला मिळाली. सिक्युरिटी सिस्टीमच्या बाबत जर बोलाल तर सिक्युरिटी चेक इनसाठी जे कोणी त्यांचे पोलीस कर्मचारी वगैरे ठेवलेले आहेत ते इतके उद्धट आहेत की महिलांसोबत त्यांना कसं बोलावं ते देखील कळत नाही. खूप चेंगरी त्याच्यामध्ये, म्हणजे मजा निघून जाते पूर्ण. पण कसं असते, लहान मुलांना नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि प्रत्येक पालकाला हेच वाटतं की या सुट्टीमध्ये मुलांचा जो सुट्टीचा जो काळ आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला स्पेंड करता यावा, त्याकरता आपण कुठेतरी सहलीचं नियोजन करत असतो. पण इकडे ह्या मोसममध्ये, या सीझनमध्ये आल्यानंतर या सगळ्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. ॲट अ ग्लान्स ताजमहल. या स्मारकाची रचना अत्यंत सममितीय आहे. मुख्य घुमट, 4 मिनार, सुंदर बाग आणि पाण्याचे तलाव हे सगळे इतके अचूकतेने बांधले गेले ते पाहून प्रत्येकजण थक्क होतो. ताजमहलाच्या समोर असलेली बाग चारबाग या पर्शियन शैलीत तयार करण्यात आली आहे. ही बाग स्वर्गाच्या 4 नद्यांचं प्रतीक मानली जाते. बागेच्या मध्यभागी असलेला पाण्याचा तलाव ताजमहलाचं सुंदर प्रतिबिंब दाखवतो, जो पर्यटकांसाठी खास आकर्षण असतो. ताजमहलाचा मुख्य घुमट सुमारे 73 मीटर उंच आहे. या घुमटाभोवती 4 उंच मिनार आहेत, जे थोडे बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मुख्य इमारतीचे संरक्षण करण्यासाठी ही रचना तयार करण्यात आली आहे.
ताजमहालाच्या भिंतीवर अतिशय सूक्ष्म नक्षीकाम करण्यात आले आहे. पिएत्रा ड्युरा या तंत्राने रंगीत दगडांची सुंदर फुलांची रचना करण्यात आली आहे. तसेच कुराणातील आयती काळ्या संगमरवरी दगडांनी कोरल्या आहेत, ज्यामुळे ताजमहालाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही प्राप्त आहे. ताजमहालाच्या आत मुमताज महल आणि शहाजहान यांची कबर आहे, परंतु पर्यटकांना दिसणारी कबर ही प्रतिकात्मक आहे. खरी कबर खालील मजल्यावर आहे. असं म्हणतात की ताजमहाल सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रंगाने उजळतो. सूर्योदयाच्या वेळी तो गुलाबी दिसतो, दुपारी पांढरा आणि सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी किंवा नारंगी छटा घेतो. पूर्ण चांदण्याच्या रात्री ताजमहालाचा देखावा अत्यंत मोहक असतो. सन 1983 साली युनेस्कोने ताजमहालाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. तसेच तो जगातील 7 आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अशा तऱ्हेने 250 रुपयाचं तिकीट आहे. वरती जर समुद्रामध्ये जाऊन जर तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर 250 रुपये मोजावे लागतील. ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. शुक्रवारी ताजमहाल बंद असतो, कारण त्या दिवशी नमाज अदा केली जाते. ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिने. ताजमहाल केवळ एक इमारत नाही, तर ती एक भावना आहे, प्रेमाची, समर्पणाची आणि आठवणींची. मुख्य मकबऱ्याचं तिकीट 200 रुपये. इथूनही तिकीट दाखवायची त्यांना. तिकीट दाखव त्यांना. तो तिकडे गेला तो दे. खाली है क्या लेना है क्या आपको जाना चले जाऊन घेऊन ये. काय सांगतात ते शूचे जे कवर आहेत ना, म्हणजे शूला कवर घालायचे आणि आतमध्ये जायचे. तर ती बरेचसे लोक गेले, त्यांनी शू कवर नाही घातले. मी त्याला बोललो की त्यांनी कवर नाही घातले, तर त्यांनी म्हटलं ते पॉकेटमध्ये ठेवलेलं पुढे जाऊन घालतील. सिस्टम आहे सगळं. ताजमहलची जी मुख्य इमारत आहे त्या इमारतीचं बांधकाम मकराना मार्बलने केलेलं दिसतंय आणि बाजूला त्यांचे जे प्रवेशद्वार आहेत त्याचं बांधकाम लाल दगडाने केलेलं दिसते. हे बघा, लाईनमध्ये उभे राहून कंटाळलेत आणि इथे बसले. दीदी आली पूर्ण शूज कवर घेऊन. आता आपण शूज कवर घालायचे आणि आतमध्ये जायचं. शूज कवर घालून दाखवा. हे अशा पद्धतीनं ताजमहलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या शूला कवर घालायचे, नाहीतर आपल्या पायाची जी माती आहे ती माती तिकडे लागेल आणि ती वास्तू अपवित्र होईल. अहो, असंच काहीसं असावं असं मला वाटतंय. असं कुठं लिहिलेलं नाही आहे. बघा, मॅडमने शूला कवर घातले, सहीसुद्धा घालते. चला, शू कवर घाला आणि ताजमहल पाहायला चला. चला. मॅडम, काय म्हणाल ताजमहल पाहण्यासाठी आलात? नाताळच्या सुट्टीमध्ये ते सुद्धा आनंद वाटतो की नाही? मला खरं सांगू, मला गोंधळल्यासारखं वाटतं. कारण कोणालाही ताजमहल बघायला यायचं असेल ना, तर तो 31 जानेवारीच्या नंतरच या. 31 जानेवारी की 31 डिसेंबर? नाही, 31 जानेवारी. अच्छा, 31 जानेवारी. ओके. कारण डिसेंबर आणि दिवाळी वेकेशन पासून म्हणाल तर ही अशी भयानक गर्दी आहे. आज एवढी भयानक गर्दी आहे, त्या गाडचं म्हणणं असं आहे तर आजच्यापेक्षा तर काल आणखीन भयानक गर्दी होती. आणि अशा गर्दीमध्ये ना मुलांचे हाल होतात आणि जे
सिस्टम आहे ना तो खूप बेकार सिस्टम आहे इथला. बायकांशी बोलायची पद्धत नाही आहे अजिबात. आणि कसेही हाडतूड करतायत लहान मुलांपासून सगळ्यांना. डिसिप्लिनमध्ये काही गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे ना बाहेरून ते आतमध्ये येण्यामध्येच ना मूड खराब झालेला आहे. आणि मला मनापासून वाटतं का कशाला बघायला यायला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. खरोखरच गर्दीचा उच्चांक असल्यामुळं सुरक्षा व्यवस्था जी आहे खूप वर्स्ट आहे. ती पूर्ण कोलमडलेली दिसते. कोलमडलेली नाही, त्यांचं सिस्टमच नाही आहे बरोबर. ते लोक वयस्कर लोक बघत नाही आहे, स्त्रिया बघत नाहीत. ही लाईन आहे आतमध्ये जाण्याची आणि आपण त्यासाठीच 250 रुपयाचं तिकीट घेतले. पाहूया आतमध्ये नक्की काय करून ठेवलेलं आहे ते. सगळीकडेच आतमध्ये. लाईनचं तोंड द्यायला लागतंय. ही खालची गर्दी दाखवा जराशी. भयानक ट्रॅफिक जाम. एकाच वेळी हजारो लोकांचा जमाव. ही लाईन पहा, ही चबुतऱ्यामध्ये जाण्यासाठी म्हणजे चबुतरा जिथे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ही लाईन लागलेली आहे. याच्यामध्ये इंडियन नॉन इंडियन सगळ्या टाईपची लोक आहेत. आणि हा आहे इंडियन बॉय. तसं पाहायला गेलं तर ताजमहल हा एक अजूबाच आहे. कारण त्याला कुठल्याही अँगलनं किंवा कुठल्याही कोपऱ्यातून जर तुम्ही बघितलं तरी त्याच्यासारखी वास्तू आपल्याला जगभरात कुठेच बघायला मिळणार नाही. म्हणूनच जागतिक आश्चर्य त्याला म्हटलं जातं. शेकडो वर्षांपूर्वी बनलेली वास्तू आज देखील जशीच्या तशी आहे. आणि ज्या कारागिरांनी हिला घडवण्यासाठी आपलं पूर्ण कौशल्यपणाला लावलं त्या कारागिरांना सलाम. खरोखरच अप्रतिम अशी ही नकाशी कशा पद्धतीने कोरली गेली असेल आणि कोणता दगड याच्यामध्ये वापरला गेला असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. बघा हे झाड बुट्टे स्पर्श करताना आपण जणू काही 400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये हरवतोय. कारण तेच हात ह्या कलाकृतीला लागलेले आहेत ज्या कलाकृतीला आज आपण स्पर्श करतोय. वाव, अजूबा राव पाटील, ग्रेट. हा पिलर अशा पद्धतीने कोरलाय की जणू काही रस्सी आहे. रोप डिझाईन पूर्ण कमानीला फिरवलं आहे, असं गोळाकार फिरवलेलं आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत. शेकडो वर्षांपूर्वी असा कोणता कारागीर असेल की ज्या कारागिराने ही कलाकृती घडवली. असे अनेक असंख्य शेकडो कारागीर इकडे लागलेले होते ज्यांनी ही कलाकृती प्रत्यक्षात अवतरून दाखवली. ही आहे ती आर्च.
किती मेहनत लागली असेल त्याला. आणि दरवाजाच्या कमानीवर जी आयत कोरल्यासारखी वाटतात मला. वाचता येत नाहीत उर्दू असल्यामुळे, पण काहीतरी असेल, त्याचाही अर्थ काहीतरी असेल. शहाजहान मुमताजच्या प्रेमाचं प्रतीक ताजमहल. आता आम्ही तिकडे जिथे मुमताजची जी समाधी आहे त्या जागेवर आम्ही प्रवेश करतोय. ताजमहालाच्या आत शहाजहान आणि मुमताज यांच्या कबरी असलेल्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरणास पूर्णतः बंदी असताना सुद्धा केवळ हा अट्टहास तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की कबरींचं ठिकाण कशा पद्धतीने सुसज्जित आहे ते. म्हणूनच म्हणतात की ताजमहल हे प्रेमाच्या प्रतीकासोबतच जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Good afternoon, guys. Today we are at a very beautiful monument of India, that is Taj Mahal, as you can guess so from my background. And as you guys know that this monument was specifically built for an emperor's wife, and that emperor's name was Shah Jahan, and his wife's name was Mumtaz. So this is basically he built out of love for his wife, and this is such a mesmerizing monument, and I love viewing it. But the thing is, when we were entering, the procedures and the management and all was very bad. And until and unless you come inside this monument, it feels like it's not worth going through all the procedures and the way the management works. It does not feel worth it. But when you actually come inside this, it is actually worth it to see, because it's amazing how beautifully the marble has been carved into flowers and various designs. The art is so beautiful. The art is made in such a 3D angle. I don't know what scriptures, but it is such a mesmerizing monument. I loved my time over here. And as you can see, it's very cold here, and the rush is काफी ज़्यादा because of the, of course, winter break. The children are having, everyone is out of their house, and exactly behind this there flows a Yamuna river, which makes it even more nice. This is the Yamuna river. It does not have much water in it right now, but yeah, it feels amazing to be here. मित्रांनो, ताजमहलची बांधणी करताना भूखंड जो निवडला गेला तो यमुना नदीच्या अगदी तीरावर. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे यमुना नदी प्रवाहित आहे. यमुना नदीच्या पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये मला जलप्रदूषण दिसते. त्या प्रदूषणाचा फटका त्या जागतिक आश्चर्यात सुद्धा बसलेला आहे. कारण या जागतिक आश्चर्याच्या मिनारावर जे टोकदार असे कळसासारखे उभे केलेले जे धातूचे पीस आहेत ते सुद्धा गंजलेले आहेत. हे सगळीकडं जर आपण बघाल तर सगळीकडं रस्ट झालेला आहेत, गंज चढलेला आहे त्यांना. म्हणजे यमुना नदीचा जे प्रदूषण आहे हे मानवी प्रदूषण आहे, कृत्रिम आहे, ते माणसाने पसरवलेलं आहे. आणि त्या प्रदूषणाचा फटका आपल्याला इथे देखील बघायला मिळतो. यमुना नदी हीच ती यमुना नदी जी यमुनेपासून उगम पावते, आग्र्याला येते आणि आग्र्यापासून पुढे मग प्रयागराजला जाऊन गंगेमध्ये मिळते. ताजमहालाच्या मुख्य डोमचं काहीतरी काम चालू असेल, त्यासाठी जी स्कॅफोल्डिंग केलेली आहे ती बघा कशी आहे.
मेंटेनन्स ताजमहालाचं देखील केलं जातं आणि ते आवश्यक देखील आहे. आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत. 5 वाजता गेट बंद केले असतील आणि जितके पर्यटक त्यांना आतमध्ये सोडता येणं शक्य आहे तितके त्या लोकांनी सोडले असावेत. अपेक्षा आहे की आता येतानाचे रस्ते जे गजबजलेले होते ते मोकळे झाले असतील. हा राहू बघा कसा सरळ रस्त्यातून कधीच चालत नाही, असं वाकडा वाकडाच आडवल्लानं. हे आहे म्युझियम ताज संग्रहालय. आता बंद झालं. आणि ज्या गेटने आम्ही आलो मेन गेट त्याच गेटने पुन्हा बाहेर पडायचं आणि आपली बॅग वगैरे ठेवलेली आहे ती बॅग आपण जमा करायची. हजारोंच्या संख्येने पर्यटक आतमध्ये आहेत आणि ताजमहल कॉरिडॉर जो आहे आतमधला त्याचं क्षेत्रफळ सुद्धा कित्येक एकरांमध्ये असेल. अशा तऱ्हेनं 10व्या दिवसाचा पर्यटनाचा प्रवास आज समाप्त झालेला आहे आणि 10वा दिवस प्रवासाचा आजचा ताजमहल दर्शनानं आम्ही पूर्ण केलेला आहे. गर्दी भयंकर होती. मी जेव्हा एंट्री केली तेव्हा मी अपसेट होते, पण आता जेव्हा आतमध्ये गेलो आणि बघितलं स्ट्रक्चर वगैरे तर खूप छान आहे पाहण्यासारखं. पण नक्कीच तुम्ही दिवाळी वेकेशनपासून ते 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत अजिबात येऊ नका, कारण यायचं मुलांच्या वेकेशनच्याच हिशोबात आपल्याला प्लॅनिंग करायला लागते, तर ते पॉसिबल नाही आहे. आणि खरंच खूप धक्काबुक्की आहे. आतमध्ये आल्यानंतर तुमचं होते सगळं आणि खास करून फ्रायडे सॅटर्डे संडे तर अजिबात येऊ नका ताजमहल बघायला, बिलकुलच येऊ नका. वॉईस चालेल